जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 14 शूर्पणखेचे संकट हा अध्याय पाहणार आहोत. नित्यक्रमाप्रमाणे लक्ष्मण पंचवटीच्या अरण्यात फळे शोधित हिंडत होता. त्याला एक कळकाचे प्रचंड बेट समोर दिसले. त्या बेटात शूर्पणखेचा पुत्र रावणाचा भाचा शंभरी हा कलखडक प्राप्तीसाठी शंकराची आराधना करीत होता. लक्ष्मण त्या बेटाजवळ आला आणि फळे आणि मुळे पाहू लागला. ती वेळ मध्यान्हाची होती. श्री शंकरांनी प्रसन्न होऊन कालखडक शंभरीकडे पाठवला. पण शस्त्रदेवतेच्या मनात आले की आपण दुष्टांच्या हातात जाण्यापेक्षा लक्ष्मणाच्या हातात जाणे श्रेयस्कर होय. म्हणून ते शंभरीजवळ न जाता लक्ष्मणाच्या पुढ्यात येऊन पडले. लक्ष्मणाने ते उचलून त्याची धार पुसली आणि त्याचा प्रताप पाहण्यासाठी ते कळकीच्या बेटावर चालवले. त्यासरशी ते बेट क्षणार्धात तुटून पडले. त्याबरोबर शंभरी राक्षसाचा वध झाला. त्या दुभंग झालेल्या बेटातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. रक्तप्रवाह पाहताच लक्ष्मणास वाटले आपल्या हातून बसलेल्या कोण्या तरी ऋषीचा वध झाला. म्हणून तो चिंतातूर झाला आणि म्लन वदनाने पर्णकुटीकडे आला. झालेले वर्तमान त्याने श्रीरामाला सांगितले. हे ऐकताच त्रिकला ज्ञानी रामाने खरा प्रकार ओळखला आणि म्हणाले, लक्ष्मणा, ज्याचा वध झाला तो शंभरी नावाचा राक्षस या कालखडगा शस्त्रासाठी तप करत होता. ते शस्त्र दुष्टाकडे न जाता तुझ्याकडे आले. हा रावणाचा भाचा असल्याने आता अनेक राक्षस हल्ले करतील. तेव्हा तू सावध राहून सीतेचे रक्षण कर. झाले ते योग्य झाले म्हणून लक्ष्मण सुखावला आणि श्रीराम सीतेच्या रक्षणाची तो दक्षता घेऊ लागला. त्याच रात्री तिकडे शूर्पणखेला वाईट स्वप्न पडले. त्यामुळे तिला आपल्या मुलाविषयी चिंता निर्माण झाली. ती लगेच त्याबरोबर 4 राक्षसनींना घेऊन वेळूच्या बेटात आली. तिथे तिने आपल्या मुलाचे 2 तुकडे झालेले शव पाहिले. त्याबरोबर मोठा हंबारडा फोडून तिने खूप शोक केला. त्या अरण्याचा काही भाग ओलांडताच लक्ष्मण सीता दृष्टीस पडला. यानेच आपल्या मुलाला मारले असावे म्हणून तिने आपल्या सख्यास सुंदर रूप धारण केले आणि लक्ष्मणाला फसवण्यास निघाली. त्या हसत हसत लक्ष्मणाजवळ आल्या. त्याला भुरळ पाडण्यासाठी शृंगारिक हावभाव करू लागल्या. शूर्पणखा म्हणाली, हे कुमारा, मी तुझ्यावर मोहित झाले आहे. कित्येक दिवस मी वर शोधार्थ हिंडत आहे, पण माझ्या मनासारखा पती आढळला नाही. अजून पूर्व पुण्याईने तुझी भेट झाली. मी धन्य झाले. तरी या दासीचा अंगीकार करावा असे म्हणून एक नवरत्नाचा हार शूर्पणखा लक्ष्मणाच्या गळ्यात घालण्यास येऊ लागली. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, हे सुंदरे, तुझे म्हणणे खरे आहे, पण माझे वडील बंधू सीतेसह पंचवटीत राहतात. त्यांची आज्ञा घेऊन ये आणि त्याबद्दल त्यांची खूण आण, म्हणजे मी तुझा स्वीकार करीन. हे बोलणे ऐकताच शूर्पणखा श्रीरामास सीतेकडे निघाली. ती रस्त्यात आपल्या सख्यांना म्हणाली, आता आपली कार्यसिद्धी झालीच म्हणून समजा.
अशीच भुरळ पाडून आज रात्री या तिघांना खाऊन टाकू, आपण लंकेत जाऊ. आणि शूर्पणखा पंचवटीत येताच ती नम्रपणे सीतेजवळ गेली. आपली हकीकत सांगून ती म्हणाली, जाऊबाई, भाऊजीस सांगून मला खून देवावी. मी लक्ष्मणाशी विवाह करून तुमची मनोभावे सेवा करीन. शूर्पणखेचे स्वरूप, अदबीचे बोलणे, लीनता पाहून सीतेने रामाला भीड घातली आणि म्हणाली, भाऊजींनाही वनवासात श्रीसुख भेटावं. तेव्हा श्रीरामांनी शूर्पणखेकडे पाहिले, त्याबरोबर तिचे कपट ओळखले. या मायवी राक्षसनीची खोड लक्ष्मणाच्याच हातून मोडावी म्हणून ते शूर्पणखेला म्हणाले, ठीक आहे, तुला मी खून देतो, पण येथे खून म्हणून देण्यायोग्य वस्तू नाही, म्हणून मी तुझ्या पाठीवरच खून दर्शवतो. मग रामाने तिच्या पाठीवर काही लिहून तिला लक्ष्मणाकडे धाडले. ती त्वरेने लक्ष्मणाकडे गेली आणि म्हणाली, ही पहा, श्रीरामाची लेखी आज्ञा मी आणली आहे. ती वाचा आणि वृक्षलतांच्या साक्षीने माझ्याशी विवाहबद्ध व्हा. लक्ष्मणाने शूर्पणखेच्या पाठीवर काय वाचले? लक्ष्मणा, ही मायवी निशाचरी असून स्त्री म्हणून तिची हत्या न करता तिचे नाक कान कापावे. ही श्रीरामांची आज्ञा वाचताच लक्ष्मणाने त्या मायवी राक्षसनीचे नाक आणि कान कापून टाकले. त्याबरोबर तिने मोठी हारोळी मारून प्रचंड रूप धारण केले. ती सख्यास मोठ्याने आक्रदंत पळू लागली. तो तिला सर्वत्र लक्ष्मणच दिसू लागले. तेव्हा ती म्हणाली, राक्षसाहो, धावा धावा, माझे एक मानवाने नाक कान कापून मला विद्रूप केले आहे, त्याचा सूड घ्या. शूर्पणखेचा असा भयंकर आक्रोश ऐकून त्रिशर, खर आणि दूषण हे राक्षस असंख्य राक्षसांसह राम लक्ष्मणावर चालून आले. रामाने या 3 बलाढ्य राक्षसासह 14,000 सैन्यांचा संहार केलेला पाहून शूर्पणखा आक्रदंतच रावणाकडे गेली. तिने आतापर्यंत घडलेली सर्व वर्तमान रावणाला सांगितले. शूर्पणखा रावणाची नाना प्रकारे निंदा करू लागली. राम, सीता, लक्ष्मण पंचवटीत राहत आहेत. लक्ष्मणाने माझे नाक आणि कान कापले. रामाने खर, दूषण आणि त्रिशर यांना 14,000 राक्षसासह ठार केले. तुझ्या पोटावर पडलेले धनुष्य फुलासारखे उचलून मोडून टाकले आणि सीता पटकवली. तू लाजेने पळून आलास. हा काय हा तुझा पुरुषार्थ? आता तुझी लंका जिंकून तो ब्राह्मणाला दान करील. तुझ्यात काही पुरुषार्थ असेल तर सीतेला पळवून आण, कीर्ती मिळव. हे ऐकून रावण म्हणाला, शूर्पणखे, मी तोच विचार करीत आहे. अनेक युक्त्या प्रयुक्त्यांनी सीतेला लंकेत आणल्याशिवाय राहत नाही. असे बोलून रावणाने शूर्पणखेचे सत्वन केले. तिकडे सर्व राक्षसांचा संहार झाल्यावर लक्ष्मण आणि सीतेने श्रीरामाला वंदन केले आणि श्रीरामाच्या पराक्रमाची स्तुती केली. तिघेजण आपल्या पर्णकुटीत परत आले. अशा प्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 14वे पुष्प इथे संपत आहे. जय श्रीराम.